नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मन धागा धागा गुंतला भाग 2. निसर्गाचे सौंदर्य पाहत असतानाच राधिकाचे पाऊल वाड्याच्या पायरीवर वळले. वाड्याच्या अंगणात पाणी शिंपडलेले असल्याने तिथे काहीशी चिखल मिश्रित माती झाली होती. राधिकाचे लक्ष नव्हते आणि तिने घातलेल्या महागड्या उंच टाचेच्या हिल सँडलचा तोल एका छोट्याशा दगडावरून घसरला. रॅट्स, सांभाळ! सिद्धार्थ आणि नेहा एकाच वेळी ओरडले. राधिकाचे डोळे भीतीने गच्च मिटले गेले. तिला वाटले की आता ती थेट त्या चिखलात पडणार आणि तिच्या सर्व ब्रँडेड कपड्यांचा आणि इज्जतीचा कचरा होणार. तिने स्वतःला पडण्यासाठी तयार केले, पण पण ती जमिनीवर पडलीच नाही. क्षणार्धात एका अत्यंत मजबूत, उबदार आणि लोखंडासारख्या कडक हाताने तिचा डावा हात मनगटात घट्ट पकडला. त्या हाताची पकड इतकी मजबूत होती की राधिकाचा घसरणारा तोल हवेतच स्थिरावला. दुसऱ्या क्षणी एका दुसऱ्या हाताने तिच्या पाठीला हलकासा आधार देत तिला सरळ उभे केले. राधिकाच्या हृदयाचे ठोके वेगाने धावत होते. तिने अत्यंत भीतीने आणि हळूच आपले मोठे आणि काळे डोळे उघडले. तिच्या डोळ्यांसमोर अगदी जवळ एक चेहरा होता. तो रघु होता. रघुचे तीक्ष्ण डोळे थेट राधिकाच्या डोळ्यात पाहत होते. रघुच्या चेहऱ्यावर उन्हामुळे आलेला तांबूसपणा, कपाळावर घाम आणि त्याच्या शरीरातून येणारा मातीचा आणि घामाचा एक रांगडा सुवास राधिकाच्या नाकात भरला. दोघांमध्ये अवघ्या काही इंचाचे अंतर होते. राधिकाला त्याच्या हाताची ती घट्ट पकड कुठेतरी आतून एक अजब सुरक्षितता देऊन गेली. तर रघुला तिच्या हाताचा तो मऊपणा, तिची मखमली त्वचा आणि तिच्या महागड्या परफ्यूमचा गोडवाड वास काहीसा वेगळाच अस्वस्थ करणारा वाटून गेला. गावातल्या कोणत्याही मुलीचा हात रघुनं आजपर्यंत असा पकडला नव्हता. काही सेकंद तिथे संपूर्ण शांतता पसरली. जणू काळ तिथेच थांबला होता. करण, सिद्धार्थ आणि बाकीचे सगळे अवाक होऊन या दोघांकडे पाहत होते. स्वतःला सावरत रघुने हळूच राधिकाच्या पाठीवरचा हात काढला आणि तिचे मनगट सोडले. तो 2 पावले मागे झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. मगाशी असलेला मऊपणा जाऊन तिथे पुन्हा तोच रांगडेपणा आला. रघुने राधिकाकडे वरपासून खालपर्यंत पाहिले, विशेषतः तिच्या त्या उंच टाचेच्या सँडल्सकडे. तो एक तिरकस हसू आणत काहीशी उपरोधिक स्वरात म्हणाला, जरा जपून मॅडम. हे शहरातले गुळगुळीत आणि सिमेंटचे रस्ते नाहीत. गावची काळी माती आहे ही. इथे पावले घसरू नयेत म्हणून ना, डोळे जमिनीवर आणि लक्ष वाटेवर ठेवावं लागतं. त्याच्या बोलण्यातला तो रोकटोकपणा, तो गावरण तोरा आणि चेहऱ्यावरचे ते उपहासात्मक हसू पाहून राधिकाचा पारा एका क्षणात 7व्या गगनाला भिडला. शहरात तिला सगळे रॅड्स म्हणून मान द्यायचे. तिच्या एका शब्दावर मुलं पुढं मागे करायची आणि या साध्या सदऱ्यातल्या गावकऱ्याने पहिल्याच भेटीत तिची अशी जिरवली होती. राधिकाने आपले कपडे नीट केले. तिच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. तिने रघुकडे रागाने पाहत डावा हात कमरेवर ठेवून तिखट आवाजात म्हटलं, थँक्स फॉर द ॲडवाईस मिस्टर. पण मला माझं लक्ष कुठे आणि कसं ठेवायचं हे खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि गावची माती आहे म्हणून काय माणसानं चालणं सोडून द्यायचं? तुमच्या गावात रस्त्यात येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत असेच टोमणे मारून करतात का? रघुने तिची ती चिडलेली मुद्रा पाहिली. तिचे लाल झालेले गाल पाहून त्याला मनातल्या मनात मजा आली. पण तो दाखवून न देता म्हणाला, स्वागत तर मनापासूनच करतोय मॅडम. पण जर पहिल्याच दिवशी पाय मोडून बसलात तर लग्नाचे विधी कसे पाहणार म्हणून काळजीपोटी बोललो. बाकी शहरातून आलेल्या लोकांना गावाची वाट आणि गावाची माणसं समजायला जरा वेळ लागतोच म्हणा. मला तुमची वाट किंवा माणसं समजून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. राधिकाने रागाने तोंड फिरवले. ते तर दिसेलच. अजून 15 दिवस बाकी आहे. रघुने आपल्या खांद्यावरचा रुमाल झटकला
आणि एक नजर तिच्यावर टाकून मंडपाच्या दिशेने निघून गेला. राधिका त्याच्या जाणाऱ्या पाठीकडे पाहत मनातल्या मनात प्रचंड चिडली. कोण आहे हा अकडू? स्वतःला गावाचा राजा समजतो की काय? पहिल्याच दिवशी माझा मूड पूर्ण खराब केला याने. व्हॉट्स हिज प्रॉब्लेम यार? किती रूड आहे हा, नेहाने राधिकाच्या जवळ येत म्हटलं. पण रॅड्स, त्याने तुला पडता पडता वाचवलं हे पण खरं आहे हा? काव्याने हळूच राधिकाला चिडवण्याचा प्रयत्न केला. शटअप काव्या, वाचवलं कमी आणि ऐकवलं जास्त त्यानं. राधिका पाय आपटत वाड्याच्या आत निघून गेली. तिला कुठं माहीत होतं की ज्या गावाच्या पारंपरिक विधी पाहिला ती एवढ्या मोठ्या उत्साहानं आली आहे, तिथेच तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा विधी म्हणजेच प्रेम सुरू होणार आहे. आणि तिचा हाच शत्रू तिच्या आयुष्याचा नायक बनणार आहे. दुपारभर सगळे गाव, वाडा आणि लग्नाच्या तयारीत रमले. राधिकाने पहिल्यांदाच इतकं मोठं एकत्र कुटुंब पाहिलं होतं. सगळे एकमेकांना मदत करत होते, एकत्र हसत होते, एकत्र काम करत होते. तिला ते सगळं खूप वेगळं वाटत होतं आणि कदाचित आवडतही होतं. संध्याकाळ झाली होती. गावावर जणू सोन्याचा वर्ख पसरला होता. मावळत्या सूर्याची किरणे सरपंचाच्या वाड्यावर पडली होती, ज्यामुळे तो जुनाट वाडा अजूनच देखणा दिसत होता. वाड्यात आता दिव्यांची रोषणाई सुरू झाली होती. सरपंच जगन्नाथ पाटील यांनी शहरातून आलेल्या सर्व पाहुण्यांची राहण्याची सोय वाड्याच्याच एका मोठ्या स्वतंत्र भागात केली होती. मुलाकडचे पाहुणे आणि आकाशचे मित्र असल्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या खाण्यापिण्याची जय्यत तयारी केली होती. संध्याकाळच्या चहाच्या वेळी सगळे मित्र वाड्याच्या मोठ्या ओट्यावर एकत्र जमले होते. तिथली शांतता आणि पक्ष्यांचे घराकडे परतणे पाहून शहरातल्या या मुलांना एक वेगळाच आनंद मिळत होता. खरोखर आकाश, तुझ्या सासूरवाडीची हवा एकदम भारी आहे बॉस. मुंबईत या वेळेला आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो, सिद्धार्थने चहाचा घोट घेत म्हटले. हो ना, आणि हा चहा बघा किती घट्ट आणि गोड आहे. शहरासारखा पाण्याचा चहा नाहीये हा, नेहाने कौतुक केले. तेवढ्यात तिथून रघु आपल्या हातात काही पूजेचे सामान घेऊन चालला होता. त्याने या मित्रांचा ग्रुप पाहिला. त्याची नजर नकळत राधिकाकडे गेली. राधिकाने आता जीन्स बदलून एक साधा पण अत्यंत सुंदर असा सुती कुर्ता परिधान केला होता. केस मोकळे सोडले होते. संध्याकाळच्या प्रकाशात ती खूपच साधी आणि शांत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो दुपारचा राग आता शांत झाला होता. रघुला पाहताच राधिकाने आपले डोळे मोठे केले आणि तिने मुद्दाम दुसरीकडे तोंड फिरवले. रघुच्या ओठांवर पुन्हा तेच हलकसं मिश्किल हसू आलं. तो आकाशच्या जवळ गेला. आकाशदाजी, सरपंचांनी विचारले, जेवणात शहरातल्या पाहुण्यांसाठी काही वेगळं करायचं आहे का? आमचं गावरान जेवण झेपेल ना सर्वांना? बेत बेतलेलं आहे. झणझणीत मटण आणि शाकाहारी लोकांसाठी पिठलं भाकरी. रघुने मुद्दाम झणझणीत या शब्दावर भर दिला, कारण त्याचे लक्ष राधिकाकडे होते. अरे रघु, काही काळजी करू नकोस. आम्हाला सगळ्यांना गावरान जेवणच खायचं आहे. फक्त हो, तिखट जरा बेताचं ठेव, कारण आमच्यात काही लोकांना जास्त तिखट सहन होत नाही. आकाशने राधिकाकडे पाहत हसवून सांगितलं. काही काळजी करू नका दाजी. तिखट जास्त झालं तरी गोड करायला आम्ही आहोतच गावात. रघुने राधिकाकडे एक तिरकस नजर टाकली आणि तो तिथूनच निघून गेला. हा मुलगा नेहमी तुलाच टार्गेट का करतोय रॅड्स? काव्याने जरा चिडून विचारले. रघु आपला दिसायला खूप हँडसम होता ना, कुणीही त्याच्या प्रेमात पडेल असा. आणि आपली काव्या कशी आहे हे पहिल्या भागात सांगितलंच आहे मी तुम्हाला. तिला तो पाहता क्षणीच आवडला होता, पण रघु तिला साधं पाहतही नव्हता. मला काय माहित, सायको आहे तो एक नंबरचा. स्वतःला खूप मोठा शहाणा समजतो. पण मी पण राधिका आहे. त्याच्या अशा टोमण्यांना मी अजिबात फीक घालणार नाही. राधिकाने चहाचा कप खाली ठेवत ठामपणे सांगितले. थोड्या वेळाने राधिका एकटीच गावात फिरायला बाहेर पडली. नेहमीप्रमाणे हातात मोबाईल, कानात इयरफोन्स होतेच. ती फोटो काढत चालली होती. अचानक तिचा पाय एका दगडाला अडकला. अरे, ती तोल जाऊन पडणार इतक्यात कुणीतरी तिचा हात पकडला. क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. राधिकानं वर पाहिलं
समोर एक तरुण उभा होता. तिचा हात अजूनही त्याच्या हातात होता. अर्थात तो होता आपला हिरो, परत एकदा रघु. दोघांचे डोळे काही क्षण एकमेकांवर खिळून राहिले होते. वाराही जणू थांबल्यासारखा होता. राधिका भानावर आली. तिने पटकन हात सोडवला. थँक्यू, ती बॉक्स टाईप हसत म्हणाली. पुन्हा एकदा. रस्ता बघून चालत जा, यावेळी रघु शांतपणे म्हणाला. मी बघतच होते, तिने आपले ओठ तिरपे करत म्हटले. मोबाईलकडे? त्याने बारीक डोळे करत म्हटलं. एक्सक्यूज मी. त्याच्या उत्तराने राधिकाने भुवया उंचावत म्हटले. काही नाही. रघु हसला आणि काही एक शब्द न बोलता तो तिथून निघून गेला. किती विचित्र माणूस आहे. राधिका मात्र काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. ती पुटपुटली, पण पुढच्या क्षणी तिच्या ओठांवर नकळत हास्य उमटलं. दूर चालत असलेला रघुही मागे वळून पाहत होता. ती अजूनही तिथेच उभी होती. वाऱ्यामुळे तिचे केस उडत होते आणि सूर्यास्ताच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. काय रघु? रघुने लगेच नजर वळवली. तो स्वतःशीच हसला आणि पुढे निघून गेला. ही नवीन कथा रघु आणि राधिका तुम्हाला आवडत आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. धन्यवाद.